आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा, मसाजोगमधील अजित पवार यांच्यासोबत संतप्त गावकऱ्यांच्या घोषणा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांमध्ये संताप। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन। शब्द देतो, सूत्रधार कुणीही असो, आरोपींना सोडणार नाही, अजित पवारांची देशमुख कुटुंबियांना ग्वाही। बीडच्या मसाजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत शरद पवार यांची देखील चर्चा। बीडच्या घटनेनं महाराष्ट्र हळहळला, आरोपींसह सूत्रधाराला अटक झाली पाहिजे, शरद पवार यांचं वक्तव्य। शरद पवार संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार। भेट घेऊन चालणार नाही, दोषींवर कारवाई केली पाहिजे। बीड प्रकरणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया, तर विरोधकांना विरोधाची भूमिका मांडायची असते, आम्ही मार्ग काढायला आलोय, अजित पवार यांचं उत्तर। वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड, वाल्मिक कराडला अटक करावीच लागेल, नाव घेत संदीप क्षीरसागर यांचा गंभीर आरोप। शरद पवारांची परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांसोबत भेट। सोमनाथच्या शरीरावर मारल्याचे व्रण, त्याला कसलाच आजार नव्हता, दोषींना फाशीची शिक्षा व्हावी। पवारांची बोलताना सोमनाथ कुटुंबियांना अश्रुअनावर। राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार, मसाजोगला देखील भेट देण्याची शक्यता। 250 कोटींचा पीक विमा घोटाळा, सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्याचं परळी पॅटर्न राबवला, इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलला, धस यांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीक विमाबाबत मोठी घोषणा, पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांबाबत सखोल चौकशी करू, हे प्रकरण आम्ही धसास नेल्याशिवाय राहणार नाही, फडणवीस यांची विधानसभेत घोषणा।